हा ऐका, आपल्याला बाबा कल्याण समिती बघायची. कुठली? बाबा कल्याण समिती. कशा संदर्भातला आहे? शेजच्या संदर्भातले. आता काय झालं बघा, नीट ऐका. 2007ला शेज पुनर्परीक्षण. शेज काय? पुनर्परीक्षण, म्हणजे पुन्हा त्याचं परीक्षण करायचं होतं. कुणाचं? शेजचं. कुणाचं? शेजचं. म्हणून एक समिती आली, तिचं नाव होतं मुरली मनोहर जोशी. कुठली? मुरली मनोहर जोशी. 2007 साली. कारण शेज कधी आले? 2000 सांगा. शेज कधी आले? 2000ला आले. शेज धोरण 2000ला आलं. 2003 पर्यंत जेवढे काही ईपीजेड होते ते सगळे कशात कन्वर्ट झाले? सेज मध्ये झाले. मग 2007ला पुनर्परीक्षण करण्यासाठी एक समिती आली, तिचं नाव आहे मुरली मनोहर जोशी. कुठली? मुरली मनोहर जोशी. कधी आली? 2007ला. आणि आता पुन्हा 2007 नंतर पुन्हा अशी वेळ आली की आपण सेजचं परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून जून 2018 मध्ये, कधी? जून 2018 मध्ये एक समिती स्थापन झाली, तिचं नाव आहे बाबा कल्याण समिती. कुठली? बाबा कल्याण समिती. बाबा कल्याण समिती. ते कशाचे चेअरमन आहेत? भारत फोर्स लिमिटेड. कुठले? भारत फोर्स लिमिटेड. त्या कंपनीचे ते कोण आहेत? चेअरमन आहेत. काय त्यांचं नाव? बाबा कल्याणी. काय? बाबा कल्याणी. राहील का लक्षात? मग त्यांना काय केलं? अध्यक्ष केलं. कशाचं? जे काही शेज धोरण आहे का, जे काही शेज आहे त्याची समिती निर्माण केली आणि त्या समितीचा अध्यक्ष कोणाला केले? बाबा कल्याणी. आणि जी काही समिती आहे ही समिती कोणी स्थापन केली? उद्योग व वाणिज्य मंत्रालय. कोणी त्यांनी कुठली समिती स्थापन केली? बाबा कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली काही समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचा अध्यक्ष कोण आहेत? बाबा कल्याणी. कधी स्थापन केली? जून 2018ला. लक्षात येते का? आणि बाबा कल्याण समिती कोणी स्थापन केली? उद्योग व वाणिज्य मंत्रालयानं. कोणी स्थापन केली? उद्योग व वाणिज्य मंत्रालयानं. लक्षात येते का? मग आता ही समिती स्थापन केली जून 2018ला आणि त्या समितीने, बाबा कल्याण समितीने त्यांचा अहवाल सादर केला. काय सादर केला? अहवाल. तो केला 19 नोव्हेंबर 2018ला. कधी? 19 नोव्हेंबर 2018ला. मग त्यांनी काय सांगितलं बाबा त्या अहवालामध्ये? त्या समितीने त्या अहवालामध्ये काय सांगितलं नोव्हेंबर 2018 मध्ये? तर ते सांगितलंय बघा, भारत सरकारचे जे काही लक्ष आहेत कशा संदर्भातली? उद्योग असेल, वाणिज्य असेल, व्यापार असेल, त्यांची काहीतरी लक्ष होती भारत सरकारची. तुम्हाला माहिती आहे परकीय व्यापार धोरण आलेलं, त्या संदर्भात त्यांची लक्ष होती. बरोबर की नाही? मग ती लक्ष जे काही भारत सरकारची आहेत त्याला धरूनच बाबा कल्याणीने काय केली? त्यांची जे काही सादरीकरण आहे, अहवाल सादरीकरण ते केलेलं आहे. त्या लक्षाला धरून, कुणाच्या लक्षाला? भारत सरकारच्या ध्येय धोरण होती का? कशा संदर्भातले? व्यापार, उद्योग, त्याच्या संदर्भाला धरूनच बाबा कल्याणी त्यांचा अहवाल सादर केला. मग बाबा कल्याणी काय म्हणले? तुम्ही जे सुरुवातीला निर्यात वृद्धी ह्याच्यावरती फोकस केलता का? तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक व्यापार धोरण बघितलं. कशा संदर्भातलं बघितलं? निर्यात वृद्धीच्या संदर्भात. पण तुम्ही ते केंद्रस्थानी मानलेलं निर्यात वृद्धी, तर तुम्ही ते निर्यात वृद्धी केंद्रस्थानी मानू नका, तर तुम्ही उत्पादन वृद्धी हे केंद्रस्थानी माना. काय माना? काय माना? उत्पादन वृद्धी. बघा, आपण प्रत्येक व्यापार धोरण किंवा सेज बघताना आपली एक गोष्ट लक्षात आली, सेजची निर्मिती ही निर्यात वृद्धीसाठी केली होती. हे आठवलं का? मग निर्यात वृद्धी करत असताना, सेजचा विकास करत असताना तुम्ही कशाला फोकस केलाय? निर्यातीला. मग ते काय म्हणले बाबा कल्याणी? तुम्ही निर्यातीला फोकस करणार तर तुम्ही उत्पादनाला फोकस करा. कशाला फोकस करा? उत्पादनाला. म्हणजे उत्पादन वाढवा. अर्थ कळला का? काय वाढवायचंय? उत्पादन. म्हणजे उत्पादन वृद्धी करा. कशासाठी? सेज विकासासाठी. लक्षात आलं का? निर्यात वृद्धी नको. एक अट कळली का? ते काय बोलले? तुम्ही ड्युटी फ्री इन्क्लेव्ह म्हणताय का नाही? ड्युटी फ्री म्हणजे काय? शुल्क विरहित अंतःक्षेत्र म्हणताय तुम्ही. काय? शुल्क विरहित अंतःक्षेत्र म्हणजे इन्क्लेव्ह म्हणजे अंतःक्षेत्र, आतलं. कसलं? शुल्क विरहित म्हणजे आतल्या क्षेत्राला आम्ही शुल्क लावणार नाही म्हणताय का नाही त्याला? तर ते नाही म्हणायचं तुम्ही काय म्हणायचं? 3ES म्हणायचं. काय म्हणायचं? 3ES म्हणजेच काय? एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक इन्क्लेव्ह म्हणा. काय म्हणायचं? एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक इन्क्लेव्ह. एम्प्लॉयमेंट म्हणजेच काय? रोजगार. इकॉनॉमिक म्हणजेच काय? आर्थिक अंतःक्षेत्र. रोजगार आणि आर्थिक अंतःक्षेत्र. काय म्हणायचं? रोजगार आणि आर्थिक अंतःक्षेत्र. इथे तुम्ही काय म्हणताय? ड्युटी फ्री इन्क्लेव्ह. तसं नाही म्हणायचं. तुम्ही काय म्हणायचं? एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक इन्क्लेव्ह. लक्षात आलं का? ही नावं त्यांनी चेंज करायला हवी. 3ES. अर्थ कळला का? ड्युटी फ्री इन्क्लेव्हच्या ऐवजी ते काय बोलले? काय म्हणायचं? 3ES. एम्प्लॉयमेंट अँड
इकॉनॉमिक इन्क्लेव्ह. लक्षात आलं का? कोण बोलला असं? बाबा कल्याणी. कधी बोलले? 19 नोव्हेंबर 2018. एक अट कळाली का? दुसरी अट कळाली का? तिसरी अट काय बोलले ते? की तुम्ही अत्याधुनिक पायाभूत सुविधा द्या. कसल्या? अत्याधुनिक पायाभूत सुविधा. अत्याधुनिकचा अर्थ तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितला, म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीच्या पायाभूत सुविधा द्या. अर्थ कळा? नेक्स्ट, तुम्ही वाहतूक सुविधा चांगल्या द्या, म्हणजे ईपीझेड मध्ये, सॉरी सेज मध्ये. सेज मध्ये काय काय देणं गरजेचं आहे? तुम्ही पायाभूत सुविधा, पण कसल्या? अत्याधुनिक. वाहतूक चांगली द्या, वाहतूक चांगली द्या. पाणी चांगलं द्या, पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, तिथं ऊर्जा मिळाली पाहिजे म्हणजे लाईट, आणि प्लस पत पुरवठा झाला पाहिजे म्हणजेच काय? पैसा. त्या सेज लोकांना, सेज डेव्हलपरला पैसा पण मिळाला पाहिजे. तिथल्या सेज मध्ये ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना सुद्धा पैसा मिळाला पाहिजे, म्हणजे पतपुरवठा मिळाला पाहिजे, तर त्या शेतचा विकास होईल, शेत चांगलं डेव्हलप होईल. अर्थ कळला का? कोण बोलतं हे सगळं? पहिलं काय बोलले ते? पहिलं काय बोलले? बोलायचं. निर्यात वृद्धीपेक्षा उत्पादन वृद्धी झाली पाहिजे, पहिल्यांदा बोलले. दुसऱ्यांदा काय बोलले? बोलायचं. इकॉनॉमिक काय? एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक इन्क्लेव्ह म्हणायचं. कोणाऐवजी? ड्युटी फ्री इन्क्लेव्हच्या ऐवजी. तिसरं काय बोलले? काय काय? वाहतूक, ऊर्जा आणि पतपुरवठा द्यायचा. कुणाला? शेजच्या लोकांना. लक्षात द्या, त्याशिवाय उत्पादन वृद्धी होणार नाही. पायाभूत सुविधा चांगल्या द्यायच्या. 3 गोष्टी कळाल्या का बाबा कल्याणीच्या? नेक्स्ट काय बोलले ते? आयटी म्हणजेच काय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे माहिती तंत्रज्ञान. म्हणजेच काय? माहिती तंत्रज्ञान. ह्याचा विकास झालाय का? विकास झाला का? सेज मध्ये बघितलं ना, 50 ते 60% ह्यानेच मार्केट हाणले. काल मगाशी बघितलं ना आपण, कालच मगाशी बघितलं ना आपण, 50 ते 60% जमिनी कोणाच्या आहेत? आयटीच्या. तेच वापर करतायत. आणि आयटीला किती हेक्टर दिले? 10%. 10 हेक्टर दिले. त्यातल्या 50 ते 60% कोण वापरताय? आयटी. आयटी मध्ये कोण कोण आहे? जैव तंत्रज्ञान आहे, बरोबर का? खडे आणि दागिने आहेत, त्यात अपारंपरिक ऊर्जा आहे, आणि अजून एक माहिती तंत्रज्ञान आहे. तर माहिती तंत्रज्ञानच 10 हेक्टर मधलं 50% तर माहिती तंत्रज्ञानच वापरते. म्हणजेच काय? विकास झाला का माहिती तंत्रज्ञानाचा? माहिती तंत्रज्ञानाचा काय झाला? विकास. तसा विकास कुणाकुणाचा करा? आरोग्य सेवा असेल, वित्त सेवा असेल, न्यायिक सेवा असेल, पर्यटन असेल, मल्टीमीडिया असेल, त्यांचा पण विकास करायचा. सेज मध्ये कुणाकुणाचा करायचा? आरोग्य, वित्त, न्यायिक, पर्यटन, मल्टीमीडिया. कोण कोण? कोण कोण? कोण कोण? ह्यांचा काय करायचा? विकास. कुणाचा विकास झालाय? माहिती आणि तंत्रज्ञानाचा. तसंच ह्यांचा पण विकास करायचा. लक्षात आलं का? नेक्स्ट, शेज धोरणात आमूलाग्र बदल करायचे. बदल करा, आमूलाग्र म्हणजे जास्तीत जास्त शेज धोरणामध्ये काय करायचे? बदल करायचे. 2000 साली आलेलं आहे ते. त्यात काय करायचे? आमूलाग्र बदल करायचे. म्हणजे 18 वर्षानंतर बाबा कल्याणी बोलतायत. लक्षात आलं का त्या अहवालामध्ये? कळलं? परत आता हे काय बोलले बघा, शेवटचं फायनल. अमेरिकेने डब्ल्यूटीओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये जे का भारताचे निर्यात प्रोत्साहन योजना आहेत का? होत्या का? आपण बघितल्या. प्रत्येक परकीय व्यापार धोरणामध्ये आपण निर्यात योजना बघितली, जे की प्रोत्साहन देण्यासाठी होत्या, बरोबर का नाही? मग त्या धोरणाला किंवा त्या योजनांना भारतातनं ज्या काय वस्तू निर्यात होत आहेत त्याच्यासाठी आपण योजना आणल्या होत्या भारताने. मग त्या योजनांना काय केलं? अमेरिकेने चॅलेंज केलं. कुठं? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये. कुठं चॅलेंज केलं? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये. लक्षात येते का? डब्ल्यूटीओ मध्ये अमेरिकेने काय केलंय? आव्हान दिलेलं आहे आपल्या योजनांना. कुणाला आव्हान दिलं? भारतातल्या निर्यात प्रोत्साहन योजनांना आव्हान दिलं. म्हणून बाबा कल्याणी काय म्हणले? भारत निर्यात प्रोत्साहन योजना आहेत का? काय? भारत निर्यात प्रोत्साहन योजना व भारतातले जे काय क्षेत्र आहेत का त्यांना असं बनवायचे की डब्ल्यूटीओ न जरी काय अनुकूल बदल केला तरी डब्ल्यूटीओ ला बाधा नाही आली पाहिजे. लक्षात येते? अमेरिकेने डब्ल्यूटीओ मध्ये आव्हान केले का नाही? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये ज्यावेळेस सगळ्या भारत देश असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, सगळे देश एकत्र येऊन ज्यावेळेस समिट झाली म्हणजे मिटिंग झाली, त्यावेळेस त्या मिटिंग मध्ये अमेरिकेने काय सांगितलं? भारतातल्या ज्या काही निर्यात प्रोत्साहन योजना आहेत त्यांना आव्हान केलं. त्या अडथळा आणतायत किंवा काय असं असू शकतं.
लक्षात येते काय? म्हणून बाबा कल्याणी म्हणले की ज्यावेळेस WTO जर काय एखादा बदल करत असेल तर आपल्या योजनांमुळे आपल्या क्षेत्रामुळे त्यांना बाधा येता कामा नाही. लक्षात येते की मी काय बोलतोय ते? समजलं का? ही आहे बाबा कल्याणी समिती. ही कुठली समिती?